वेट एन्जॉय लोणावळ्याला जाण्याचं बऱ्याच दिवसानंतरचं स्वप्न आज पूर्ण झालं आणि फायनली आम्ही वेट एन्जॉयला आलो. मस्तपैकी फोटोग्राफी करून पुढे आलो. इथं आमच्या बॅगा चेक झाल्या आणि पुढे जाऊन तिकीट काउंटरला आलो. इथं आम्ही ऑलरेडी बुकिंग केलेलं, त्यामुळे लगेच बुकिंग ID दाखवला आणि तिकीट्स घेतले. वेट एन्जॉय 2 विभागामध्ये व्यापलेला आहे, वॉटर पार्क आणि अम्युजमेंट पार्क. तिकीट्स बरोबर मिळालेले बँड इथं हातात घालावे लागतात. हे बँड हातात घातल्यानंतर एक वेगळीच पॉवर आपल्यामध्ये आलं आहे असं जाणवलं आणि हीच पॉवर घेऊन आम्ही मारणार होतो वेट एन्जॉयच्या भयानक आणि भीतीदायक अशा राईड्स. खरंच खूपच एक्साइटिंग सगळं होतं. वॉटर पार्कच्या सर्व राईड्स करून दुपारी 3 वाजता आम्ही अम्युजमेंट पार्ककडे निघालो. वॉटर पार्कचा व्हिडिओ बघितला नसल्यास तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. फायनली मस्त जेवण करून आणि फ्रेश होऊन आम्ही अम्युजमेंट पार्कच्या गेटमध्ये आलो. गुरुवार असल्यामुळे जास्त गर्दी आपल्याला दिसत नव्हती. आतमध्ये आलेल्या डावीकडेच आपल्याला रश अवर ही कार ॲक्टिव्हिटी राईड आपल्याला दिसून येते. ही राईड कुणाला आवडणार नाही, सगळ्यांची आवडती अशी ही राईड. रस्त्यावर आपण कधीही कार डॅश करू शकत नाही, पण इथे आल्यानंतर वाटेल तिथे पाहिजे त्याला कार डॅश करा. खूप मजा येते. फायनली सर्व इन्स्ट्रक्शन देऊन आमच्या राईड चालू झाल्या आणि एक वेगळीच मजा आली. सगळेजण आपापल्या कार घेऊन वाटेल त्याला डॅश करत होते. काय अनोळखी होते तर काय आमचे मित्रच. पण ही राईड करताना थोडी काळजी घ्या, आपला मनका आणि मान दुखू शकते. लहान मुलांना तर अजिबात या राईडमध्ये बसू नका. पुढे आल्यानंतर लहान मुलांच्या काही राईड्स आम्हाला दिसून आल्या, पण इच्छा असून सुद्धा आम्हाला या राईड्सवर बसून दिलं नाही. मग तसंच पुढं आलो. काही ठिकाणी मस्त फोटोग्राफी केली आणि त्यानंतर पोचलो एअर रेस या राईडवर. या राईडमध्ये विमानामध्ये बसून आपल्याला रेस करायची असते. ही राईड दिसते सोपी, पण खूपच अशी भयानक अशी राईड आहे, कारण ही विमानं अक्षरशः उलटीसुद्धा होतात. पहिलीच राईड करून अक्षरशः पोटात गोळा आला, पण खरंच ही राईड करून खूपच मजा आली. अशाच आणखीन जबरदस्त अशा राईड्स आम्हाला इथं करायच्या होत्या. त्यानंतर पुढे आलो आणि पुढे आल्याच आम्हाला दिसलं की 5D शो नुकताच चालू होणार होता. लगेचच आम्ही या 5D शो बघण्यासाठी आत आलो. इथं आम्हाला लंका दहन हा खूप सुंदर असा 5D शो दाखवण्यात आला. त्यानंतर पुढे आल्यानंतर आम्हाला वेट एन्जॉयची सर्वात खतरनाक अशी ही राईड जायंट फ्रिस्बी दिसली. हा उंच असणारा पेंडुलम 180 डिग्रीमध्ये फिरतो आणि हा पेंडुलम फिरत असताना आपण सुद्धा 360 डिग्रीमध्ये फिरत असतो. खरंच या राईडला तोडच नाही, जबरदस्त अशी. या राईडशिवाय वेट एन्जॉयची तुमची सफर पूर्णच होऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही आलो सुपर स्प्लॅश या राईडवर. ही एकमेव अशी अम्युजमेंट पार्कची राईड आहे जिथं तुम्ही थोडंसं भिजू शकता. या राईडमध्ये आपण एका छोट्या ट्रेनमध्ये बसून वरती जातो आणि नंतर एकदाच पाण्यामध्ये आपली ही ट्रेन जाते आणि उडतो सुंदर असा फ्लॅश. ही राईड इतकी सुंदर होती की आम्ही चक्क 2 वेळा ही राईड केली. जास्त गर्दी नसल्यामुळे आम्हाला 2 वेळा ही राईड निवांत करता आली. त्यानंतर आम्ही पोचलो स्काय स्क्रीमर या राईडवर. या राईडमध्ये आपल्याला एका झोक्यावर बसवले जाते आणि खूप उंचावर नेले जाते. वरती गेल्यानंतर मग चालू होतो आपला झोक्यातील हा तारकसा प्रवास. या राईडमध्ये असं वाटतं की आपण आकाशात गोल फिरतोय. खरंच ही राईड दिसती तितकी सोपी नाही, जबरदस्त अशी भयानक आहे. आमच्याबरोबर काही लहान मुलं सुद्धा होती, त्यांनी ही राईड न भीता पूर्ण केली. कशी वाटली? त्यानंतर आम्हाला लांबूनच दिसली फ्लाइंग कार्स ही राईड. हे झोके तर अतिशय वेगळे होते. एका विशिष्ट पद्धतीने ते फिरत होते. आम्ही या राईडचा लांबूनच आस्वाद घेतला, कारण आम्हाला पुढच्या राईडसुद्धा पूर्ण करायच्या होत्या. ही राईड दिसायला खूपच सुंदर अशी होती.
या राईडकडे बघतच बसावं असं वाटत होतं. शेवटी ही राईड संपली आणि आम्ही निघालो पुढे. त्यानंतर आपण बघणार आहोत वेट एन्ड जॉयचं प्रमुख आकर्षण म्हणजे जेट फोर्स ही राईड. खरंच ही राईड बघूनच आपल्याला भीती वाटते. लांबून जरी आपल्याला ही राईड सोपी वाटत असेल तरी वाटते तितकी ही राईड सोपी नाही. खरंच या राईडवर बसल्यानंतर एका वेगळ्या विश्वात आपण जातो. राईडवर बसल्यानंतर एक वेळ अशी येते की आपण उंचच्या उंच टॉवरवर काही क्षण वरती स्थिर राहतो आणि एकदमच आपल्याला ही राईड खाली घेऊन येते. जबरदस्त हा क्षण. या भीतीदायक आणि थरारक अशा या राईड्स वेट एन्ड जॉयचं खरंच हेच आकर्षण आहे. जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसं इथलं सौंदर्य आणखीनच खुलत गेलं. एक वेगळंच वातावरण या वेट एन्ड जॉयमध्ये पसरलेलं होतं. पण आमच्या राईड्स अजूनही चालूच होत्या. आता आम्ही आलेलो टॉप स्पिन या राईडवर. ही राईड आपल्याला सुरुवातीला हळूहळू वरती खाली करते, पण नंतर एक वेळ अशी येते की आपल्याला टॉप स्पिनमध्ये वरती जाऊन खूप फिरवते. खरंच तुम्हाला खरा थ्रिल हवा असेल तर ही राईड नक्की करा. आता संध्याकाळ झालेली आणि थोड्याशाच राईड आमच्या आता बाकी होत्या. फायनली आम्ही आलो मेगा डिस्को या राईडवर. एका डिस्कच्या आकाराच्या प्लॅटफॉर्मवर बसून ही राईड केली जाते. ही राईड करून डोक्यात अक्षरशः डिस्को होऊन जातो. आता वेळ संपलेली आणि आम्ही पोचलो होतो आमच्या शेवटच्या राईडवर म्हणजे स्पेस ट्रेनरवर. तुम्हाला जर स्पेसमध्ये जाण्याची इच्छा असेल तर या राईडवर येऊन स्पेस ट्रेनिंग घ्यायलाच पाहिजे, कारण ही राईड तुम्हाला स्पेसशिपमध्ये बसल्याचा अनुभव करून देऊ शकते. सुरुवातीला स्लोमध्ये फिरणारी ही राईड नंतर खरा रंग दाखवते. आणि नंतर चालू होतो या राईडचा खरा प्रवास. सुरुवातीला दिसत होती त्याहीपेक्षा कितीतरी भयानक अशी ही राईड होती स्पेस ट्रेनर. एकदा फिरायला लागली की ही थांबायचं नावच घेत नव्हती. जबरदस्तच. वेट एन्ड जॉयमध्ये बऱ्याच अशा या राईड्स करून आता वेळ झालेली निरोप घेण्याची. वेट एन्ड जॉयचा हा प्रवास थक्क करणारा होता. वेट एन्ड जॉय अम्युजमेंट पार्कचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.